हे गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओनली वन ॲडवाईज. ही ॲडवाईज जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फॉलो केली तर जीपॅट एक्झामिनेशनला क्रॅक करण्यासाठी तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. येस गाईज, वी ऑल ऑफ यू नो की आता आपल्या एक्झामिनेशनसाठी ऑलमोस्ट फक्त आणि फक्त 1 महिना राहिला आहे. आणि ह्या 1 महिन्यामध्ये आयडियली तुम्ही काय करायला पाहिजे, जे केल्यामुळं तुमचा जो रिझल्ट आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे, तुम्ही एक्झामिनेशनला क्रॅक करू शकणार आहे. ती गोष्ट, ती सिक्रेट आणि ती गोल्डन ॲडवाईज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ अगदी छोटासा आहे, बट तुमचा हा जो काही व्हिडिओ आहे, ही जी काही हा जो टाईम तुम्ही मला देत आहे, या टायमिंगमध्ये तुमचा रिझल्ट चेंजिंग टायमिंग असू शकतो. ओके, सो येस गाईज, बी प्रिपेअर फॉर दॅट ॲडवाईज. ओनली वन ॲडवाईज आहे, जी ॲडवाईज तुम्ही फॉलो केली तर तुमचा जो रिझल्ट आहे अनबिटेबल असणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल गाईज, वी ऑल ऑफ यू नो की आता आपल्या एक्झामिनेशनसाठी फक्त आणि फक्त 1 महिना राहिला आहे. ऑलमोस्ट 1 महिन्यापेक्षाही कमी टायमिंग राहिलेला आहे. आणि ह्या टायमिंगमध्ये आपल्याला भरपूर सोर्सेस अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहे. जेवढे काही फार्मसी रिलेटेड लेक्चरर्स आहे, कंटेंट क्रिएटर्स आहे, यूट्यूब म्हणा किंवा गुगल म्हणा, खूप काही नोट्स, नॉलेज गेन करण्यासाठी आपल्यासाठी अवेलेबल आहे. मग अशा वेळेस काय करतात की मुलांना जितकं काही मिळेल तितकं ते जास्त रीड करण्याचा प्रयत्न करत आहे. जी नोट्स मिळाली ती नोट्स रीड करणार, कुठला एखादा क्रॅश कोर्स आहे तो जॉईन करणार, मल्टिपल क्रॅश कोर्स जॉईन करणार, मल्टिपल टेस्ट देणार. सो अशा वेळेस काय होतं की मुलांना कन्फ्युजन होतं. आणि जेवढं तुम्ही सिलॅबस बघणार, जेवढं तुम्ही डीपर वाचणार, तेवढं भरपूर सिलॅबसमध्ये अवेलेबल असतं. एखादा टॉपिक तुम्ही अगोदर रीड केला आहे, त्या टॉपिकबद्दल जर फर्दर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्यामध्ये भरपूर काही मिळणार आहे. ठीक आहे, सो नॉलेज, इन्फॉर्मेशन हे भरपूर काही आहे. बट आता ह्या 1 महिन्यामध्ये काय करायला पाहिजे ही ॲडवाईस मी तुम्हाला देत आहे. ठीक आहे, सो ही तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण काय होतं की जेव्हा आपला माइंडमध्ये भरपूर गोष्टी चालू असतात तेव्हा जो आपण डिसिजन घेतो, देअर मे बी चान्सेस की तो डिसिजन आपला चुकू शकतो. बट जेव्हा आपला माइंड रिलॅक्स आहे तेव्हा आपण जो काही डिसिजन घेतो तो 101% आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. ठीक आहे, सो विदाऊट वेस्टिंग एनी टाईम आपला मेन पॉईंटवरती जो मी आजची ॲडवाईस आहे ते तुम्हाला शेअर करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल, आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही जीपॅट एक्झामिनेशन क्रॅक केली आहे का, असं जर तुम्ही मला विचारत असणार तर येस गाईज, मी माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये जीपॅट एक्झामिनेशन क्रॅक केलेली आहे. मी 2 वर्ष स्टायपंडसुद्धा रिसीव्ह केले आहे अँड आय वॉज टॉपर इन माय कॉलेज. ओके, सो येस, ही ॲडवाईस तुमच्यासाठी भरपूर इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, मी तुम्हाला ॲडवाईस देईल की तुम्ही आत्ता जे काही सिच्युएशनमध्ये आहे त्या सिच्युएशनमध्ये जे काही तुम्ही न्यू काहीतरी रीड करण्याचा प्रयत्न करते किंवा न्यू नोट्स तुम्हाला जर कोणी देत असणार तर ती तुम्ही वाचू नका. येस, स्टॉप रीडिंग. फर्स्ट ॲडवाईज हीच असणार आहे की तुम्हाला रीडिंग स्टॉप करायची आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणणार एक्झामिनेशन जवळ आली आहे आणि मी म्हणते की रीडिंग स्टॉप करा, असं कसं होणार? तर येस, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे, तुम्हाला रीडिंग थांबवायची आहे. कुठली रीडिंग थांबवायची आहे? तर तुम्हाला कुठलाही टॉपिक, कुठलाही सब्जेक्ट, कुठलाही सिलॅबसबद्दल नवीन काहीतरी रीड करणं थांबवायचं आहे. वी ऑल ऑफ यू नो की तुम्ही प्रिपरेशन अगोदरच स्टार्ट केलेली असणार, तर जितकं काही तुम्ही आतापर्यंत रीड केलं आहे तेच फक्त रिवाईज करा. ओके, न्यू रीडिंग करायची नाही आहे, फक्त आणि फक्त रिव्हिजन करायचे आहे. सेकंड थिंग, मोस्ट इम्पॉर्टंट, मग तुम्हाला रीडिंग करायचं नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, तर यू जस्ट हॅव टू सॉल्व द मल्टिपल MCQs. ठीक आहे, तुम्हाला जितके MCQs मिळणार आहे ते फक्त आणि फक्त सॉल्व करायचं आहे. अँड ट्रस्ट मी, ह्या 1 महिन्यामध्ये तुम्ही जर फक्त आणि फक्त MCQ सॉल्व केले तर तुम्ही तुमचे जीपॅट एक्झामिनेशन क्रॅक करू शकता. बट त्याचीही काहीतरी ट्रिक असते. कुठलीही रँडम गोष्ट कोणीतरी सांगताय आणि म्हणून कोणीतरी करतंय, त्या गोष्टीने आपण आपलं सक्सेस अचीव करू शकत नाही. तर त्याच्यासाठी एक प्रॉपर वे आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमचा या 1 महिन्यामध्ये MCQ सॉल्व करायला पाहिजे, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्हाला कुठलीही नवीन गोष्ट रीड करायची आहे का, तर नाही करायची आहे. मग काय करायचं आहे, तर असं कन्सिडर करा की आत्तापर्यंत तुम्ही जे काही रीड केलं आहे तो तुमचा कंप्लीट सिलॅबस आहे. तुमचा सिलॅबस कवर झाला नाही झाला ती गोष्ट वेगळी, ठीक आहे, बट त्याला कन्सिडर करा की तोच तुमचा कंप्लीट सिलॅबस आहे आणि तेच माइंडमध्ये सेट करा. म्हणजे आता तुम्ही रिलॅक्स व्हा की तुम्हाला नवीन सिलॅबस कवर करायचा नाही आहे. सो जर तुम्ही रिलॅक्स असणार तर तुम्ही MCQ सॉल्व करण्याची साठी जी काही ट्रिक यूज करणार, जे काही MCQ सॉल्व करताना तुम्हाला नवीन नवीन गोष्टी मिळणार, त्या नवीन नवीन गोष्टी, त्या नवीन नवीन ट्रिक किंवा त्या नवीन नवीन पद्धत तुम्हाला
तुमचा ब्रेन जो आहे तो रेडीली ॲक्सेप्ट करणार. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जे काही तुम्ही वाचलं आहे ते तुमचा कंप्लीट सिलेबस कन्सिडर करायचा आहे आणि त्यालाच वारंवार रिवाईज करायचं आहे. ओके. अगेन आता MCQ सॉल्व्ह करायला सांगितलं आहे मी तुम्हाला या कंप्लीट मंथमध्ये. मग कशा प्रकारे करा, तर डेली तुमचा जो काही तुम्ही ज्या प्रकारे टाईम देऊ शकता त्या टाईमप्रमाणे ते टाईम टेबल सेट करा. लाईक 100 MCQ सॉल्व्ह करू शकणार, 200, 500 जे काही MCQ तुम्ही सॉल्व्ह करू शकणार एका दिवसामध्ये ते सेट करा. ठीक आहे. आफ्टर दॅट MCQ कसे सॉल्व्ह करायचं आहे, तर तुम्हाला अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे की तुम्ही जर 100 MCQ डेली सॉल्व्ह करत असणार तर तुम्हाला आधी MCQ सॉल्व्ह करायचे आहे, त्याचा ॲन्सर एखाद्या पेजवरती लिहा अँड देन कंप्लीट 100 झाल्यानंतर त्याला चेकआउट करा. असं नाही की एक MCQ सॉल्व्ह केला देन तुम्ही त्याचा ॲन्सर चेक करताय, देन सेकंड MCQ सॉल्व्ह करताय देन त्याचा ॲन्सर चेक करताय. ही मिस्टेक आपल्याला करायची नाही. ठीक आहे. 100 MCQ सॉल्व्ह केलाय, त्याचा ॲन्सर चेकआउट करायचा आहे. आत्ता मेन गोष्ट होत आहे, प्रत्येकच जण MCQ सॉल्व्ह करताय, प्रत्येकच जण चेक करत आहे की MCQ राईट आहे की नाही. बट आपल्याला वेगळं काय करायचं आहे, तर आपल्याला वेगळं हे करायचं आहे, 100 MCQ तुम्ही सॉल्व्ह केलं त्यामधले काही असे MCQ असतात जे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. कुठल्या तरी टॉपिकच्या रिलेटेड आहे, बट काही असे MCQs असतात जे आपल्याला कम्प्लिटली अननोन असते. ठीक आहे. कारण सिलेबस वास्ट आहे, नॉलेज भरपूर आहे, बुक्स भरपूर अवेलेबल आहे. मग कुठेतरी काहीतरी आपल्याला रीड करण्यात सुटून जातं. मग काय करायचं आहे, तर तो अननोन MCQ ज्याचा आपल्याला काहीही माहिती नाही आहे तो MCQ आपल्याला आपल्या नोट्समध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. फक्त आणि फक्त MCQची नोट्स प्रिपेअर करायची, जी MCQ तुम्ही डेली सॉल्व्ह करणार आहे. जे अननोन गोष्टी तुम्हाला माहिती नाही ते करेक्टेड वे जो काही त्याचा पर्टिक्युलर आन्सर आहे ते तुम्हाला त्या नोट्समध्ये लिहायच्या. ठीक आहे. डेली अशा प्रकारे एक नाही 4 ते 5 गोष्टी तुम्हाला नवीन मिळणार, ते तुम्हाला नोट्समध्ये लिहायचं आहे. डेली त्यावरती रिव्हिजन करायचं. ठीक आहे. सेकंड डेला अगेन तुम्ही जेव्हा 100 MCQ सॉल्व्ह करताय, MCQ सॉल्व्ह करा, देन त्याचा आन्सर चेकआउट करा. जे एखादा MCQ ईच अँड एव्हरी MCQ वरती तुम्हाला फोकस करायचा आहे. एखादा अननोन आहे MCQ जर तुम्हाला माहीत नाही तर अगेन तुम्हाला त्या नोट्समध्ये लिहायचं. ठीक आहे. अगेन ती रिवाईज करायची, म्हणजे डेली रिव्हिजन तुमची होणार, डेली न्यू पॉईंट्स तुमच्याकडे असणार आहे. आणि येस ऑफकोर्स तुम्ही जे काही आतापर्यंत रीड केलं आहे तो तुमचा कंप्लीट सिलेबस कन्सिडर करून तुम्हाला स्टडी करायचा. ठीक आहे. यामुळे काय होणार की तुम्हाला नवनवीन गोष्टी मिळणार. ठीक आहे. वारंवार रिव्हिजन होणार. अगेन तुमचा माइंड रिलॅक्स असणार आहे. सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट की माइंड रिलॅक्स असला पाहिजे एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे. जर तुम्ही रिलॅक्स असणार आणि तुम्हाला एक कॉन्फिडंट आहे की येस जो काही मी रीड केला आहे तो माझा कंप्लीट सिलेबस आहे, आणि त्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स असणार. ठीक आहे. की जे मी जितकं वाचलं आहे तेवढंच एक्झामिनेशनमध्ये आलं तर ठीक, नाही आलं तर मग निगेटिव्ह मार्किंग अवॉइड करण्यासाठी काही ट्रिक्स आपण फॉलो करायला पाहिजे. ठीक आहे. सो आजची गोल्डन ॲडवाईस हीच असणार आहे गाईज, की तुम्हाला नवीन काहीतरी वाचायचं आहे का, तर नाही, काय करायचं आहे तर या एका महिन्यामध्ये तुम्हाला जितके होईल तितके MCQ सॉल्व्ह करायचे आहे. अँड द गोल्डन ॲडवाइजेस की त्या MCQचे नोट्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहे. ठीक आहे. MCQ सॉल्व्ह करायला सगळेजण सांगतात, त्याला चेकआउट सगळे करतात, बट नोट्स कोणी प्रिपेअर करत नाही. इथे तर आपल्याला चुकायचं नाही आहे. आणि ही जर ट्रिक तुम्ही फॉलो केली, ही ट्रिक तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशनमध्ये एक पॉझिटिव्ह रिझल्ट देईल. ओके. अँड ही ट्रिक ट्रस्ट मी सुद्धा फॉलो केली होती अँड माझा रिझल्ट हा खूप छान आहे. माझा अनुभव आहे. तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला कधीच रिग्रेट होणार नाही की ह्या व्हिडिओला मी 10 मिनटं दिली आणि 10 मिनटामध्ये लॉस झाला आहे. बिलकुल नाही. तुम्ही उलट तुम्हाला एक ती म्हणतो ना आपण, या थँक गॉड हा व्हिडिओ मला मिळाला, नाही तर काहीतरी वेगळं झालं असतं, एक अशी फिलिंग येणार. ओके. सो येस गाईज, आतापासून तुम्ही ठीक आहे आतापर्यंत रीड केलं नाही केलं ती गोष्ट वेगळी, बट आतापासून तुम्हाला कम्प्लिटली MCQ सॉल्व्ह करायचे. ओके. सो येस गाईज, अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इन्फॉर्मेशनसाठी. टिल देन बाय बाय.